हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी बनवणार आहे बेसन वडी. हे 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं, आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 चम्मच रेड चिली पावडर, अर्धा चम्मच सॉल्ट, अर्धा चम्मचपेक्षा कमी टर्मरिक पावडर, अर्धा चम्मचपेक्षा कमी सुरुची पावडर, अर्धा चम्मच जिरे आणि 7-8 लसूण पाकळ्या. तर लसूण पाकळ्या आणि जिरे मिक्स ठेचून घेणार आहे. आणि उरलेलं साहित्य जे आहे सॉल्ट, रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, मसाला, हे मी या बेसनामध्ये ॲड करणार आहे आणि मग मी भिजवून घेणार आहे. तर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. ही बेसन वडी आहे जी पोळीपाटावर लाटून घ्यायची आहे. तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. खूप साध्या पद्धतीने बनवते ही भाजी मी. खायला खूप टेस्टी लागते. माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. लसूण जिरे ठेचून घेतलेले आहे, फ्रेश आहे. आता हे साहित्य मी याच्यामध्ये बेसन पिठामध्ये सगळं टाकून घेते. हे मिक्स करते. हे पाण्याने भिजवून घ्यायचं. याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने याचा डो तयार झाला पाहिजे, उंडा तयार झाला पाहिजे, जेणेकरून बेसनाची ही पोळी लाटली पाहिजे. आता याच्यामध्ये पाणी जास्त झालं तर काय करणार आहे, आणखी बेसन पीठ मिक्स करणार आहे मी आणि मग त्याचा डो तयार करणार आहे आणि मग मी पोळी लाटून दाखवणार आहे. हे तर जास्तच गलगलं झालं. हे बघा, हे जास्तच गलगलं झालं. याच्यामध्ये आता बेसन पीठ ॲड करते. ठीक आहे, पाणी जास्त पडलं त्याच्यामध्ये. बेसन वडी बनवण्यासाठी मी 2 पळी फल्ली तेल घेतलेलं आहे, शेंगदाणा तेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल यूज करा भाजीला. याच्यामध्ये कांदा टाकून घेते. कांदा फ्राय होत आहे. थोडा लालसर कांदा होईपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचा आहे. याच्यामध्ये हे ठेचलेलं लसूण जिरं टाकलेलं आहे फ्राय होण्यासाठी. त्याला फ्राय होऊ द्यायचं. लसूण जिरं फ्राय झालेलं आहे. रेड चिली पावडर 1 चम्मच टाकते. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते, अर्धा चम्मच सॉल्ट टाकते आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी सुरुची मसाला ॲड करते. याला फ्राय करून घ्यायचं. तिखट मीठ फ्राय झालेलं आहे. 1 ग्लास पाणी ॲड करायचं बेसन वडी शिजण्यासाठी. आणखी अर्धा ग्लास पाणी टाकते. हे तेल मिठामध्ये जे पाणी टाकलं आहे ते पाणी उकळू द्यायचं. हा असा बेसनाचा उंडा तयार करून घेतला आहे. आता याला पोळीप्रमाणे लाटून घेते. म्हणजे पोळीच तयार करायची, खूप पातळ पोळी नाही करायची,
थोडी लेअर असू द्यायची, मीडियम लेअर असू द्यायची. खूप जाड पण नाही, खूप पातळ पण नाही. आता याला मी लाटते. फोडणीला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये बेसन वड्या कट करून टाकते. ही बघा पोळीप्रमाणे बेसनाची पोळीच लाटलेली आहे. आता याला चौकोनी कट करते. म्हणजे जसं शंकरपाळे आपण कट करतो ना, त्याप्रमाणे तुम्ही याला कट करा. मी दाखवते पुढे. असे पीसेस कट केलेले आहे. शंकरपाळ्याप्रमाणे हे बेसनाचे तुकडे कट केलेले आहेत. हे बेसनाचे तुकडे तयार केलेले आहे, ते मी याच्यामध्ये ॲड करते. उकळीमध्ये ही बेसन वडीची भाजी शिजत आहे. याला पाटवडी पण म्हणतात. का बरं पाटवडी म्हणतात? कारण ते पोळी पाटावर लाटल्या जाते, म्हणून त्याला पाटवडी म्हणतात. पाटावर वडी लाटल्या जाते म्हणून ती पाटवडी आहे. ही कच्च्या बेसनापासून तयार केलेली बेसनवडी आहे. खायला खूप टेस्टी लागते. आमच्या विदर्भात म्हणजे माझ्या घरी स्पेशली अशाच पद्धतीने मी बनवत असते, अगदी साध्या पद्धतीने. आता याच्यामध्ये तुम्ही सांबार टाका, किंवा ज्यांना सांबार आवडत नाही त्यांनी स्किप करा. आता मला ह्या भाजीमध्ये सांबार आवडत नाही, म्हणून मी सांबार यूज केलेला नाही. अगदी साध्या पद्धतीने मला ही भाजी खायला आवडते. काही भाज्यांमध्येच मला सांबार आवडतो, ती भाजी सांबाराशिवाय बनत नसते. पण काही भाज्या अशा आहे की जी मी नॅचरल पद्धतीनेच खाते, त्याची नॅचरल टेस्टच खूप भारी लागते. तर बघा आता ही भाजी उकडत आहे. आता थोडी आणखी चांगल्या पद्धतीने उकडू द्यायची. मग ही पोळीसोबत खायची, भाकरीसोबत खायची, भातासोबत पण खाऊ शकते. इतकी भारी लागते ना ही भाजी. अशा पद्धतीने कोणी शिजवून त्याच्या वड्या पाडतात. तर त्या वड्या पाडल्या, शिजवलेल्या बेसन पिठाच्या वड्या जर पाडल्या तर त्याची टेस्ट ही वेगळी लागते. आणि ही कच्च्या बेसनापासून त्याची पोळी लाटून बेसन पिठाच्या वड्या बनवल्या तर त्याची टेस्ट ही वेगळी लागते. माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि खाऊन बघा, आणि मग त्याची टेस्ट कशी वाटली ते मग मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आता हिला चांगली उकडू द्यायची, म्हणजे ही बेसन वडी शिजली पाहिजे इतपत तिला उकडा. रस्सा तुम्ही कितीही ठेवा तुमच्या आवडीप्रमाणे. बेसन वडीची भाजी उकडलेली आहे, याचा अर्थ रस्सा पूर्ण आटलेला आहे. तर मग आपण काय समजायचं, ही भाजी आपली शिजलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे. चला सर्व करू. पाटवडीची भाजी तयार झाली आहे. बेसन वडी म्हणतात त्याला, मी तर बेसन वडीच म्हणत असते. ही बेसन वडीची भाजी तयार झाली आहे आणि याला खाण्यापुरता रस्सा पण ठेवलेला आहे. तर भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा, आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि पुढची रेसिपी माझी पाहत राहा. माझ्या रेसिपी कशा वाटल्या, आवडल्या असेल तर त्या कमेंटमध्ये सांगा. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.